ऑल व्हिडिओ लेक्चर्स विल बी कंडक्टेड इन मराठी आणि इंग्लिश लँग्वेज. प्रत्येक लेक्चर हे मराठी आणि इंग्रजी या दोघं भाषांमध्ये होणार आहे, त्यामुळे तुम्हाला कोणालाही समजण्यास प्रॉब्लेम येणार नाही. Any language that you want to learn, any language you want to have good command over, you need to have the knowledge of grammar, pronunciation, and of course vocabulary. Because with the help of alphabets we frame words, and with the help of words we frame sentences, and sentences make one lesson come chapter, passages, and all chapters cumulatively they make one book. कोणतीही भाषा शिकण्यासाठी आपल्याला त्या भाषेचं व्याकरण माहिती असणं गरजेचं आहे. त्या भाषेमध्ये असणारी जे अल्फाबेट्स आहेत ते माहिती असणं गरजेचं आहे. प्रत्येक शब्दाचा उच्चार आपल्याला येणं गरजेचं असतं. त्याचप्रमाणे त्या भाषेमध्ये असलेले जे शब्द आहेत ते आपल्याला जर माहिती असतील तरच आपण एखादी भाषा चांगल्या प्रकारे अवगत करू शकतो. अँड दॅट्स वाय इन ऑर्डर टू अंडरस्टँड इंग्लिश, इन ऑर्डर टू स्पीक इंग्लिश, इन ऑर्डर टू राईट इंग्लिश प्रॉपरली, वी नीड टू हॅव tremendous vocabulary. And if you really want to enhance your vocabulary, this video lecture is going to help you a lot. हे लेक्चर खूप लेंदी होणार आहे, परंतु तुम्ही मध्येच सोडायचं नाही आहे, पूर्ण ऐकायचं आहे. आणि आय प्रॉमिस यू की तुम्ही चांगल्या प्रकारे व्होकॅब्युलरी कशी एनहान्स करायची, कोणत्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत वर्ड फॉर्मेशनच्या, कुठले रूट वर्ड्स असतात, डेरिवेशन काय असतं, डेरिव्हेटिव्स कुठले असतात, सफिक्स काय असतं, प्रिफिक्स काय असतं, या सगळ्या गोष्टी तुम्ही याच्यामध्ये शिकणार आहात. आणि डिफरंट वर्ड फॉर्मेशन मेथड्स तुम्ही यामध्ये शिकणार आहात. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघायचा आहे. सो सर्वात आधी व्होकॅब्युलरी काय आहे? ऑल द वर्ड्स नोन अँड युज्ड बाय अ पर्टिक्युलर पर्सन. व्होकॅब्युलरी म्हणजे काय? तुमच्या डिक्शनरीमध्ये जे अवेलेबल शब्द आहेत ते डिक्शनरीमध्ये आहेत, लेक्सिकनमध्ये आहेत. परंतु तुमच्याकडे ॲज अ स्टुडंट ऑफ learning, one who is learning English language or Marathi language or Hindi language, as a student, how many words do you have? That is your vocabulary. Vocabulary can be active, vocabulary can also be passive vocabulary. Active vocabulary म्हणजे काय की जी vocabulary तुम्ही वारंवार वापरत असतात, एखादी भाषा बोलत असताना जे शब्द तुम्ही वारंवार वापरात आणत असतात, लिहिताना किंवा बोलताना, ती तुमची ॲक्टिव्ह vocabulary असते. आणि अशी vocabulary की तुम्ही कुठेतरी वाचलेलं आहे, ऐकलेलं आहे, तुम्हाला तो शब्द माहिती आहे, परंतु तुम्ही वापरत नाही आहे, तो पॅसिव्ह आहे तुमच्यासाठी, तो कुठेतरी तुमच्या ब्रेनमध्ये आहे. So vocabulary is nothing but words, lexicon, dictionary, list of words, and there are lakhs of words available in English. And in order to enhance our vocabulary, today we are here. So stay tuned till the last of this particular video. There are more than 40 slides in this session, but mark my words, every slide you will enjoy and every slide you will learn a lot. But if you have strong English vocabulary, you can understand what is written and spoken in English comprehensively. Comprehensively म्हणजे काय? तुम्ही चांगल्या प्रकारे सर्वंकुश जे काही इंग्रजी कोणी एखादा व्यक्ती बोलत असेल तुमच्यासोबत, किंवा तुम्ही एखादा लेसन वाचत असाल किंवा एखादा आर्टिकल वाचत असाल, एखादा इंग्लिश न्यूजपेपर वाचत असाल, तर तुम्हाला ते चांगल्या प्रकारे तेव्हाच समजेल जेव्हा तुमच्याकडे खूप चांगले शब्द आहेत, खूप चांगला शब्दभरणा आहे. इफ यू हॅव व्हेरी लिमिटेड vocabulary ऑफ इंग्लिश, ऑब्व्हियसली यू वोंट बी एबल टू अंडरस्टँड what is written and what is spoken in front of you. And that's why it is everybody's moral responsibility that we should try to increase our vocabulary every day. आणि लक्षात ठेवा, इव्हन तुम्ही खूप 18 वर्ष अभ्यास केला आहे आणि 20 वर्ष अभ्यास केला आहे आणि तुम्ही म्हणाल की मला इंग्रजीचे सर्व शब्द माहिती आहे, असं होऊ शकत नाही. देअर इज नो सॅच्युरेशन पॉईंट. इव्हन चांगले जे सुशिक्षित लोक आहेत, न्यूज अँकर आहेत, इंग्लिश स्पीकर्स आहेत, स्पेमर्स, ते पण असं म्हणू शकत नाही की मला इंग्रजीचा प्रत्येक शब्द माहिती आहे. शशी थरूर या स्पीकरला तुम्ही ऐका आणि तुम्हाला कळेल की तुम्हाला इंग्रजी किती येतं. याचा अर्थ असा नाही की शशी थरूर यांना सर्व इंग्रजीचे शब्द माहिती आहेत. त्यामुळे आपण फक्त प्रयत्न करायचा. एव्हरी डे आपल्याला काही ना काही नवीन शब्द मिळालेले पाहिजे, कारण एखाद्या व्यक्तीने इंग्रजी बोललं तर ते आपल्याला समजलं पाहिजे. आणि एखादी लिहिलेली एखादी आर्टिकल असेल, एखादी स्टोरी असेल, एखादं नॉवेल असेल, एखादं प्ले असेल, ते जर आपण वाचतो आहोत तर आपल्याला ते समजलं पाहिजे की काय लिहिलेलं आहे. कारण प्रत्येक वेळेस डिक्शनरी तुमच्याजवळ असू शकत नाही किंवा प्रत्येक शब्द तुम्ही डिक्शनरीमध्ये बघू शकत नाही. आणि म्हणून व्होकॅब्युलरी बिल्डिंग खूप महत्त्वाचं आहे. आणि खूप सोपं, हे फक्त ऑब्झर्वेशन आहे. हे काही असं युनिव्हर्सल ट्रूथ नाही की सूर्य पूर्वेला उगवतो म्हणून त्या प्रकारे मी या फिगर्स तुम्हाला दिले. नो, दिस इज जस्ट बाय ऑब्झर्वेशन अँड बाय रीडिंग. आय एम क्लेमिंग दॅट यू नीड अप्रॉक्सिमेटली 2000 to 5000 वर्ड्स टू स्पीक इन इंग्लिश. तुम्हाला 2000 ते 5000 शब्द लागतात इंग्रजीमध्ये बोलण्यासाठी. अँड अराउंड 7000 इंग्लिश वर्ड्स टू अंडरस्टँड इंग्लिश स्पोकन ऑर रिटन बाय अदर्स. आणि तुम्ही जर का ऐकत असाल इंग्रजी किंवा एखादं वाचत असाल तर ते वाचलेले तुम्हाला समजण्यासाठी किंवा ऐकलेले तुम्हाला समजण्यासाठी मॅक्सिमम 7000 शब्द तुम्हाला आवश्यक असतात. आता तुम्ही मला हे कुठून आणायचे शब्द, कोणते शब्द आहेत ते आम्हाला सांगा, तसं काही नाही. आता तुम्ही जे काही शिकत आहात, जे काही ऐकत आहात, बाय डिफॉल्ट ॲम, इज, आर, वॉज, वेअर, हॅव, हॅज, हॅड, डू, डज, डीज असे शब्द तुम्ही वारंवार ऐकत आलेले आहात, ते तुमच्या ब्रेनमध्ये आहेत. आणि मार्क माय वर्ड्स, जर 10वीपर्यंत तुम्ही मराठी मीडियममध्ये शिकलात किंवा इंग्लिश मीडियममध्ये शिकलात तरी पण तुमच्याकडे 2000 ते 5000 पर्यंत शब्द असणार. मार्क माय वर्ड्स, असणारच. तुम्हाला वाटत असेल की नाही सर तुम्ही काय कुठेही सांगता आहात, आहेत.
तुम्ही एकदा लिहून काढा. लिहिल्यानंतर तुम्हाला आठवणार नाही की पूर्ण 2000 शब्द तुमच्याकडे आहेत की 5000 शब्द आहेत. परंतु आय नो दॅट यू नो. आणि जर का एखाद्या व्यक्तीने इंग्रजी बोललेलं तुम्हाला समजत असेल किंवा एखादं इंग्रजीचं आर्टिकल तुम्ही वाचत आहात आणि ते पण तुम्हाला समजत असेल डिक्शनरीमध्ये न जाता, तर लक्षात घ्यायचं, यू हॅव गॉट मोर दॅन 7000 ॲक्टिव्ह वर्ड्स इन युअर ब्रेन. सो यू मस्ट कॉंग्रॅच्युलेट युअरसेल्फ. मग आता हे जे शब्द आहेत ते आपण वेगवेगळ्या प्रकारे तयार करतो, वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला ते समजतात आणि ते आपल्या ब्रेनमध्ये आपल्याला घ्यायचे असतात. मग ह्याच्यात काय प्रोसेस आहे? मग एक पहिली प्रोसेस आहे वर्ड फॉर्मेशन. वर्ड फॉर्मेशन म्हणजे काय, की शब्द कसा तयार करतात. बघा, अल्फाबेट्स जुळवले योग्य क्रमाने तर शब्द तयार होतो, परंतु शब्दांना पण मागे आणि पुढे काहीतरी जोडल्यानंतर एक नवीन शब्द तयार होतो, त्याला म्हणतात वर्ड फॉर्मेशन. वर्ड फॉर्मेशन प्रोसेस इज नथिंग बट यू कॅन क्रिएट न्यू वर्ड्स आउट ऑफ द रूट वर्ड दॅट इज गिवन टू यू. आता तुम्ही जर व्यवस्थित वाचला तर तुम्हाला समजेल, वर्ड फॉर्मेशन इज द प्रोसेस बाय विच न्यू वर्ड्स आर क्रिएटेड इन द लँग्वेज. कोणत्याही भाषेमध्ये एखादा शब्द तुम्ही घ्यायचा आहे, त्या शब्दाला आणखी काहीतरी जोडून मागे किंवा पुढे आपण नवीन एखादा शब्द तयार करतो, त्याला म्हणतात वर्ड फॉर्मेशन. इट इज व्हेरी सिम्पल डेफिनेशन. नोबडी इज गोइंग टू आस्क यू द डेफिनेशन ऑफ वर्ड फॉर्मेशन, बट ॲक्च्युअली यू हॅव टू create new words by adding some suffixes and by adding some prefixes. So what is this suffix and prefix? Everything will be dealt in this particular lecture. In the English language, word formation is a complex and multifaceted process that involves the use of various techniques to create new words from existing words, roots, and prefixes. There are several ways to form new words in English. In English, खूप साऱ्या अशा पद्धती आहेत की ज्याच्याने तुम्ही नवीन शब्द तयार करू शकतात. प्रेफिक्स ॲड करून, सफिक्स ॲड करून, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये खूप साऱ्या आणखी नवीन पद्धती आहेत. पुढच्या स्लाइडवर तुम्हाला समजेल की कुठल्या कुठल्या आहेत. सो एव्हरीथिंग यू हॅव टू लर्न, अँड बाय युझिंग ऑल दीज वर्ड फॉर्मेशन मेथड्स यू हॅव टू कम अप विथ न्यू वर्ड्स. इन एक्झामिनेशन ऑल्सो यू विल बी आस्क्ड सच क्वेश्चन्स, or you may be asked what type of word formation process is used by in the creation of this particular word. मग तुम्हाला ते करावं लागणार आहे, ऑब्झर्व करावं लागणार आहे, बघावं लागणार आहे की कोणती वर्ड फॉर्मेशन प्रोसेस आहे. सर्वांना वर्ड फॉर्मेशन म्हणजे काही समजलं असेल. Yes. Now, what are the different methods, different techniques by which new word can be created? मग वर्ड फॉर्मेशनच्या नवीन नवीन वेगवेगळ्या पद्धती कोणत्या आहेत? पहिलं, डेरिवेशन. आता डेरिवेशन काय असतं बघा. दिस इन्व्हॉल्व्स ॲडिंग अ प्रिफिक्स ऑर सफिक्स टू अन एक्झिस्टिंग वर्ड टू क्रिएट अ न्यू वर्ड. एखादा रूट दिलेला आहे तुम्हाला, एक रूट वर्ड आहे. रूट वर्ड म्हणजे असा वर्ड की त्याला आणखी तुम्ही स्प्लिट नाही करू शकत, कारण तुम्ही स्प्लिट केला तर मग त्याचा अर्थ निघून जाईल. तुम्ही जर त्याला स्प्लिट केला तर त्याचा अर्थ निघून जाईल. फॉर एक्झाम्पल हॅपी, खूप सोपा शब्द मी इथे दिला, हॅपी. हॅपीला तुम्ही आणखी पुढे स्प्लिट नाही करू शकत, तोडू नाही शकत. जर तुम्ही तोडला तर मग एच साईडला जाईल, APPY साईडला जाईल, असं काहीतरी होईल आणि त्याला अर्थ राहणार नाही. सो रूट वर्ड म्हणजे काय, की तो बेसिक असतो, त्याच्या पलीकडे आपण त्याला कट करू शकत नाही. कट केला तर त्याचा अर्थ निघून जातो. अशा शब्दाला म्हणतात रूट वर्ड. मग डेरिव्हेशनमध्ये काय केलं जातं, या रूट वर्डला सफिक्स किंवा प्रिफिक्स अटॅच केलं जातं. आता सफिक्स म्हणजे असे लेटर्स असतात की ते रूटच्या नंतर लागतात, आणि प्रिफिक्स म्हणजे असे लेटर्स असतात, अल्फाबेट्स असतात की ते रूट वर्डच्या आधी लागतात. प्री म्हणजे आधी अँड सफिक्स म्हणजे नंतर. सो आधी लागणारे जे लेटर्स किंवा अल्फाबेट्स असतात एखाद्या रूटच्या, त्यांना आपण प्रिफिक्स म्हणतो, आणि नंतर जे लागतात त्यांना सफिक्स म्हणतो. आता तुम्ही बघा इथे, फॉर एक्झाम्पल द वर्ड हॅपी. हॅपी हा रूट वर्ड आहे, कॅन बी मॉडिफाईड टू क्रिएट वर्ड्स लाईक अनहॅपी. बघा, हॅपीला UN प्रिफिक्स जर लावला तर त्याचा अनहॅपी हा शब्द तयार झाला. दिस इज डेरिव्हेटिव्ह. लक्षात येत आहे. आणि हॅपीला जर का NESS हा सफिक्स लावला तर त्याचा शब्द तयार झाला हॅपीनेस. सो हॅपी बिकम्स अनहॅपी ॲज वेल ॲज अनहॅपीनेस ऑर हॅपीनेस. सो सफिक्स प्रिफिक्स ॲड करून नवीन शब्द तयार करणे, त्याला म्हणतात डेरिव्हेशन मेथड. आणखी या डेरिव्हेशन मेथडचे आणखी 2 उपप्रकार पडतात, किंवा डेरिव्हेशन मेथडला अफिक्सेशन असं पण म्हटलं जातं. अफिक्सेशन, डेरिव्हेशन इज सेम. इन अफिक्सेशन or derivation there are two things. One is prefixation and one is suffixation. Prefixation means what? Prefix are attached before the root word and new word is used or created like unhappy, right? Then suffixation is such a method of word formation wherein suffixes are added after the root like happiness. So NESS, you attach it and then you create a new word, happiness. So this is one method. Second one is compounding. This involves combining 2 or more words to create a new word. For example, the word sun and flower can be combined to create sunflower. See? Sunflower, sunset, sunrise. So these 2 different words are brought together to frame a new word. जसं सन हा एक शब्द वेगळा आहे, फ्लॉवर हा एक वेगळा आहे. हे दोन्ही रूट आपण एकत्र केले तर सनफ्लॉवर हा एक नवीन शब्द तयार झाला. याला म्हणतात कंपाऊंडिंग मेथड ऑफ वर्ड फॉर्मेशन. एखादा शब्द तयार करण्यासाठी जेव्हा 2 रूट वर्ड एकत्र केले जातात त्याला म्हणतात कंपाऊंडिंग मेथड. सी, आय एम एक्सप्लेनिंग इट इन मराठी ॲज वेल ॲज इन इंग्लिश.
तर तुम्हाला समजण्यात काहीही प्रॉब्लेम येणार नाही. थर्ड वर्ड फॉर्मेशन मेथड आहे ब्लेंडिंग. दिस इन्व्हॉल्व्स कंबायनिंग पार्ट्स ऑफ 2 or more वर्ड्स टू क्रिएट अ न्यू वर्ड. फॉर एक्झाम्पल द वर्ड्स स्मोक अँड फॉग. बघा, ब्लेंडिंगमध्ये काय असतं, 2 शब्दांचे थोडे थोडे भाग घेतले जातात आणि एक नवीन शब्द तयार केला जातो. जसं स्मोक अँड फॉग हे 2 शब्द आहेत. ह्या दोघांचं कंबाईन करून त्यातले काही अल्फाबेट्स गाळून आपण तयार केला आहे स्मॉग. स्मॉगमध्ये स्मोकमधचा SMO हे 3 लेटर्स आलेले आहेत आणि फॉगचा G आलेला आहे. त्यांचा मिळून स्मॉग झाला आहे. स्मॉग म्हणजे काय, कॉम्बिनेशन ऑफ स्मोक ॲज वेल ॲज फॉग. जसं आता विंटर सीझन सुरू आहे तर तुम्हाला स्मॉग हा बघायला मिळत असेल. तसंच मॉर्टेल, मोटर आणि हॉटेल या दोघांचा मिळून एक ब्लेंडिंग झाला आहे मॉर्टेल. सो तुम्ही असे शब्द तयार केले जातात ब्लेंडिंगद्वारे आणि या प्रोसेसला म्हणतात ब्लेंडिंग. वर्ड फॉर्मेशन मेथड ब्लेंडिंग. लक्षात येते. द फोर्थ मेथड इज कन्व्हर्जन. व्हॉट इज दिस कन्व्हर्जन? कन्व्हर्जन म्हणजे काय, रूपांतर करणे, बदल करणे. बघा, दिस इन्व्हॉल्व्स चेंजिंग द पार्ट्स ऑफ स्पीच ऑफ अ वर्ड विदाउट चेंजिंग इट्स फॉर्म. फॉर एक्झाम्पल, द वर्ड लाईट कॅन बी युज्ड ॲज नाउन, दॅट इज द लाईट इज इन द रूम इज टू डीम, ऑर ॲज अ वर्ब कॅन यू लाईट द कॅन्डल. बघा, कन्व्हर्जन म्हणजे काय, एखाद्या शब्दामध्ये काहीही ॲड न करता प्रिफिक्स सफिक्स त्याचा फक्त वापर आणि त्याचा पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे त्याची जात, शब्दाच्या जाती 8 आहेत इंग्लिशमध्ये आपण बघितलेले आहेत, त्याची फक्त जात बदलवायची म्हणजे काय, पार्ट्स ऑफ स्पीच बदलवायचा आणि पुन्हा तसाच लिहायचा, परंतु त्याचा अर्थ बदलतो. जसं की द लाईट इन द रूम इज टू डीम. प्रकाश, LIGSTचा नाऊन म्हणून वापर केलेला आहे प्रकाश. आणि दुसऱ्या वाक्यामध्ये बघा, ॲज अ वर्ब त्याचा उपयोग केलेला आहे, कॅन यू लाईट द कॅन्डल्स. कॅन यू लाईट म्हणजे काय, तू ही कॅन्डल जळवणार आहेस का, करू शकतोस का, जळवू शकतोस का. सो इथे काय केलेलं आहे, आपण त्याचा वापर ॲज अ वर्ब केलेला आहे आणि आधीच्या वाक्यामध्ये ॲज अ नाऊन केलेलं आहे, त्याला म्हणतात कन्व्हर्जन. बघा, शब्दामध्ये काहीही बदल नाही आहे, स्पेलिंगमध्ये काहीही बदल नाही आहे, परंतु त्याचा वापर, आपण त्याचा पार्ट्स ऑफ स्पीच जर बदलवला तर त्याचा वापर बदलतो, म्हणजेच काय, नवीन शब्द तयार होतो. त्या मेथडला म्हणतात कन्व्हर्जन. एवढं लक्षात ठेवायचं आहे तुम्ही. नंतर आहे ॲक्रोनिम. ॲक्रोनिम खूप सोपी पद्धत आहे. दिस इन्व्हॉल्व्स क्रिएटिंग अ न्यू वर्ड फ्रॉम द इनिशियल्स ऑफ अ फ्रेज ऑर नेम. फॉर एक्झाम्पल, द फ्रेज नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन कॅन बी शॉर्टन्ड टू दी ॲक्रॉनिम नासा. बघा, नासा, असे खूप सारे ॲक्रॉनिम्स आहेत, खूप सारे ॲक्रॉनिम्स आहेत की तुम्ही ते बघितलं असेल. जसं H2SO4 हे पण ॲक्रॉनिम आहे. तर तुम्ही असे पुष्कळसे ॲक्रॉनिम तुम्ही तयार करतात. आता जर व्हॉट्सॲपची लँग्वेज आहे, खूप सारे ॲक्रॉनिम्स तुम्ही तयार केलेले आहेत. तुमच्या यंग जनरेशनचे पण वेगवेगळे ॲक्रॉनिम्स आहेत आणि तुम्ही ते वापरात आणत आहात. तो यू आर क्रिएटिंग न्यू वर्ड्स by using only the initial letters of the lengthy words, like BPL, below poverty line. So belowचा B, पॉवर्टीचा P आणि लाईनचा L आपण घेतलेला आहे. RTI, राईट टू इन्फॉर्मेशन. तर इथे आपण ॲक्रॉनिमने नवीन शब्द तयार केलेला आहे, दॅट इज ॲक्रॉनिम मेथड ऑफ वर्ड फॉर्मेशन. आय होप की तुम्हाला मजा येत असेल. नंतर आहे क्लिपिंग. आता क्लिपिंग बघा, इट इन्व्हॉल्व्स शॉर्टनिंग अ वर्ड टू क्रिएट अ न्यू वर्ड. फॉर एक्झाम्पल, द वर्ड इन्फॉर्मेशन कॅन बी शॉर्टन टू इन्फो. आता ही यंग जनरेशनला तर क्लिपिंगचं खूप वेळ पडले, त्यांना नवीन मोठे मोठे लांब लचक शब्द नकोच आहेत. ते पुष्कळशा शब्दांना बिलकुल शॉर्ट करून टाकतात. जसं गॉन्ना करून ठेवलंय, गोईंग टूचं गॉन्ना करून ठेवलंय, म्हणजे काय, शॉर्ट करून ठेवलेलं आहे. तसं इन्फॉर्मेशनचं इन्फो करून ठेवलेलं आहे. आणि असे खूप सारे शब्द आहेत की ते तुम्ही पूर्ण न वापरता त्याला शॉर्ट करता आहात, त्याचा थोडासाच भाग आपण वापरतो आणि समोरच्याला समजतं. बट यू आर क्रिएटिंग अ न्यू वर्ड आउट ऑफ द लेंदी वर्ड लाईक इन्फॉर्मेशन चेंज इन टू इन्फो. आय होप तुमच्या लक्षात येत असेल. बॅक फॉर्मेशन. आता बघा, बॅक फॉर्मेशन थोडीशी आपल्याला समजायला वेळ लागू शकतो, परंतु तुम्ही माझ्या सांगण्याकडे लक्ष दिलं तर तुम्हाला नक्कीच चांगलं समजेल. दिस इन्व्हॉल्व्स क्रिएटिंग अ न्यू वर्ड बाय रिमूव्हिंग प्रिफिक्स ऑर सफिक्स फ्रॉम अन एक्झिस्टिंग वर्ड. फॉर एक्झाम्पल, एडिटर कॅन बी मॉडिफाईड टू क्रिएट द वर्ड एडिट बाय रिमूव्हिंग द सफिक्स OR. बघा, आपण आधी जी डेरिव्हेशन जी घेतली, म्हणजेच काय, सफिक्सेशन अँड प्रिफिक्सेशन, किंवा त्याला अफिक्सेशन असंही म्हणतो आपण त्या मेथडला. डेरिव्हेशनच्या अपोजिट जर का कोणती मेथड असेल तर ती आहे बॅक फॉर्मेशन. जसं अनहॅपी ऑर अनहॅपीनेस. बॅक फॉर्मेशन जर केलं तर नेस हा सफिक्स काढून टाकायचा, अन हा प्रिफिक्स काढून टाकायचा आणि फक्त हॅपी शिल्लक ठेवायचा. त्याला म्हणतात बॅक फॉर्मेशन मेथड. लक्षात येते, खूप सोपं आहे. जसं एडिटरमधला आपण OR काढून टाकला आणि फक्त एडिट हे रूट घेतलं, त्याला म्हणतात बॅक फॉर्मेशन. म्हणजे डेरिव्हेशनच्या विरुद्ध जी मेथड आहे वर्ड फॉर्मेशनची, ती आहे बॅक फॉर्मेशन. एवढं लक्षात ठेवा. नंतर बॉरिंग. दिस इन्व्हॉल्व्स adopting a word from another language and incorporating it in English.
बघा, हे बॉरोविंग खूप केलं इंग्रजीने इतके शब्द इतर खूप साऱ्या भाषांमधनं घेतलेले आहेत, की आज आपल्याला खूप जड झालंय, की काय-काय वाचायचं आणि कोणते-कोणते शब्द आपण लक्षात ठेवायचे. परंतु ही इंग्रजी ही अशीच आहे. इंग्रजांनी काय केलंय माहिती आहे का? संपूर्ण जगावर राज्य केलं आहे, कॉलनीज स्थापन केलेल्या आहेत, भारतावर पण त्यांनी राज्य केलं आहे. तर ज्या-ज्या ठिकाणी त्यांनी राज्य केले, त्या-त्या ठिकाणी जी काही भाषा बोलली जात होती, त्या भाषेतली काही शब्द त्यांनी इंग्रजीमध्ये जसेच्या तसे अवलंबलेले आहेत आणि त्यांना इंग्लिश शब्द म्हणून रेकग्निशन किंवा ओळख देऊन टाकलेली आहे आणि म्हणून इंग्रजीमध्ये दररोज शेकडो शब्द ॲड होत असतात. आणि आता तर इंग्रजी अशी झाली आहे की पूर्ण जगाची लिंक लँग्वेज आहे. प्रत्येक कोपऱ्यामध्ये तुम्हाला इतर सर्व भाषा शिकण्याची गरज नाही आहे. जर तुम्हाला इंग्रजी तोडकी-मोडकी का होईना येत असेल, तर तुम्ही जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात जाऊन तुम्ही बोलू शकता, लोकांना समजू शकता. आलं लक्षात? नाऊ व्हॉट इज दिस बॉरोइंग? यू बॉरो वर्ड्स फ्रॉम अनदर लँग्वेज ॲज इट इज. फॉर एक्झाम्पल सुशी. सुशी हॅज बीन बॉरोड फ्रॉम जॅपनीज अँड इज नाऊ कॉमनली युज्ड इन इंग्लिश. जापनीज शब्द आहे सुशी, परंतु तो इंग्लिशमध्ये जसा अडॉप्ट केलेला आहे आणि आता आपण त्याला सर्रास वापरतो. राईट? तसं मराठीतून पण खूप सारे शब्द आपण अवलंबतो इंग्लिशमध्ये. ते तुम्हाला आता या लेक्चरला पुढे समजतील. आलं लक्षात? सो दीज आर द डिफरंट वर्ड फॉर्मेशन मेथड्स. आता तेच दिलेले आहे, टाइप्स ऑफ वर्ड फॉर्मेशन. तुम्हाला जर विचारलं टाइप्स ऑफ वर्ड फॉर्मेशन किंवा व्हॉट आर द मेथड्स ऑफ वर्ड फॉर्मेशन, तुम्ही हेच लिहायचं आहे बघा. प्रीफिक्सेशन. प्रीफिक्सेशन म्हणजे काय? प्रीफिक्स लावणं. हॅपीच्या जागी आधी अन लावलं तर आपण अनहॅपी हा शब्द तयार झाला. नॅशनल हा एक शब्द आहे, त्याच्या आधी इंटर लावलं तर इंटरनॅशनल हा शब्द तयार झाला. सो अशी मेथड की ज्याच्याने प्रिफिक्सेस लावून आपण नवीन शब्द तयार करतो, त्या मेथडला म्हणतात प्रिफिक्सेशन. राईट? पुढचं आहे सफिक्सेशन. सफिक्सेशन म्हणजे काय? सफिक्स लावतो आपण रूटला, म्हणजे रूटच्या मागे आपण काही अल्फाबेट्स जोडतो आणि त्याच्याने नवीन शब्द तयार करतो, जसं की हॅपी, हॅपीनेस. नेशनला AL लावलं, नॅशनल. झालं लक्षात? सो सफिक्सेशन अँड प्रिफिक्सेशन या दोघांचं मिळून एकच मेथड जर विचारली तर दॅट इज कॉल्ड अफिक्सेशन. त्याला काय म्हणतात? अफिक्सेशन म्हणतात. लक्षात ठेवायचं आहे. पुढचं वर्ड फॉर्मेशन आहे इन्फ्लेक्शन. इन्फ्लेक्शन दिस इन्व्हॉल्व्स चेंजिंग द फॉर्म ऑफ द वर्ड टू इंडिकेट ग्रामॅटिकल फंक्शन. फॉर एक्झाम्पल द वर्ड रन कॅन बी मॉडिफाईड टू क्रिएट द वर्ड्स रन्स, थर्ड पर्सन सिंग्युलर, रनिंग, प्रेझेंट पार्टिसिपल अँड रन पास्ट टेन्स. बघा, क्रियापदाची वेगवेगळी रूपं त्यांनी दिलेली आहेत आपल्याला. त्याला काय म्हणतात? इन्फ्लेक्शन. त्याला काय म्हणतात? इन्फ्लेक्शन. जसं की गो, गोचा आपण गोज करतो, थर्ड पर्सन सिंग्युलर असेल करतात तर. नंतर गोईंग करतो जर कंटिन्युअस टेन्स तयार करायचा असेल. नंतर पास्ट टेन्स करायचा असेल तर वेंट करतो. आणि पास्ट पार्टिसिपल म्हणजे परफेक्ट टेन्स जर करायचा असेल तर गॉन करतो. म्हणजेच काय? आपण एकच शब्द, एकच वर्ब वेगवेगळ्या रूपामध्ये वापरतो, त्या मेथडला म्हणतात इन्फ्लेक्शन. लक्षात येत आहे? इंग्लिशमध्ये पण मी तेच तुम्हाला दिलेलं आहे. नंतर डेरिवेशन बाय झिरो. बघा, डेरिवेशन बाय झिरो खूप महत्वाचं आहे. दिस इन्व्हॉल्व्स क्रिएटिंग अ न्यू वर्ड बाय चेंजिंग द पार्ट ऑफ स्पीच ऑफ an existing word without changing its form. For example, light. Derivation by zero आणि ही मेथड कन्वर्जन सेम आहे. कन्वर्जन म्हणजेच डेरिवेशन बाय झिरो. म्हणजे काय? शब्दाच्या स्पेलिंगमध्ये बदल करायचा नाही, फक्त त्याच्या जातीमध्ये, म्हणजे काय? पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये शब्दाच्या ज्या जाती आहेत 8, त्याच्यापैकी एका जातीतनं दुसऱ्या जातीमध्ये बदल करणे. जसं की लाईटचा वापर आपण वर्ब म्हणून पण करू शकतो, ॲज वेल एज आपण त्याचा नाऊन म्हणूनही करतो. आणि तिथे मी तुम्हाला मागच्या स्लाईडवर ते वाक्य दिलेलं आहे. अशा प्रकारे खूप सारे शब्द आहेत की ज्यांचा वापर आपण नाऊन म्हणूनही करू शकतो आणि वर्ब म्हणूनही करू शकतो. तुम्हाला वाटल्यास मी लिस्ट देईल नंतर. येस. आता मी सांगितलं बॉरोईंग हा जो आहे किस्सा. बॉरोईंग म्हणजे काय? इंग्रजीने सगळ्यांकडनं उसनवारी केलेली आहे आणि ती उसनवारी आपल्याला आता बघायची आहे लँग्वेजेसनुसार. आता बघा कसल्या मराठीतनं कोणते कोणते शब्द घेतलेले आहेत. मराठीतनं कोणते शब्द घेतलेले ते तुम्हाला मी सांगतो आता आधी. वडा हा रूट घेतलाय. अ टाईप ऑफ फ्राईड डोनट. सगळ्यांना माहिती आहे वडा. प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाला माहिती असेल वडा. फॉर एक्झाम्पल वडापाव, वडा भजी, मग खूप सारे आहेत. खूप सारे शब्द याच्यातनं तयार झालेले आहेत. नंतर पाव, अ टाईप ऑफ ब्रेड. पाव पण आपण इंग्रजीमध्ये ॲज इट इज वापरतो. सो कोणी जर पाव म्हणत असेल गिव मी पाव, गिव मी वडापाव, सो डोंट फील की ह्यामध्येच मराठीचे शब्द मिक्स करतो. नाही, ते आपण अडॉप्ट केलेले आहेत इंग्लिशमध्ये. पाव, पावभाजी. मिसळ, तोंडाला पाणी येत आहे ना, मिसळ पाव. राईट? भेळ, अ टाईप ऑफ स्नॅक. भेलपुरी अँड ऑल आपण खातो. सेवपुरी आपण खातो. सो दीज आर द रूट्स फ्रॉम मराठी वी हॅव अडॉप्टेड ऑर वी हॅव टेकन इन इंग्लिश ॲज इट इज. अजूनही खूप सारे आहे बघा. पुरी, दही, गरम, थाली, बाजार, धाबा, गुरु, योग, धर्म, कर्म, हे सगळं आपण अडॉप्ट केलेलं आहे. तुमच्या माहितीसाठी हे व्यवस्थित मी दिलेलं आहे. परीक्षेमध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की हा रूट कोणत्या भाषेतनं घेतलेला आहे आणि ह्याच्यातनं कोणता शब्द तयार झालेला आहे. पुरी बिकम्स पुरी भाजी, dahi becomes dahi vada, garam matlab garam chai, garam masala. So all these things they have been adopted and new words have been created and we have, or English has borrowed these root words from Marathi language. लक्षात येत आहे?
जसं जंगल, थक, पजामा, शॅम्पू, करी, वरांडा, बंगलो, डकैत हे सगळे आपण कशातनं घेतलेले आहेत? मराठीतनं घेतलेले आहेत. बघा तबला, सितार, भरतनाट्यम, कथ्थक, राग, ताल हे सगळे आपण मराठीतनं घेतलेले आहेत. आता खूप महत्त्वाचं आहे, रूट वर्ड्स लॅटिन लँग्वेज कुठनं घेतलेले आहेत? लॅटिन लँग्वेजमधनं घेतलेले आहेत. खूप सारे लॅटिनचे वर्ड आहेत बघा, कारण ग्रीक आणि लॅटिनमधून खूप सारे शब्द आलेले आहेत आणि ते थोडेसे जड जातात आपल्याला अभ्यासायला. तेव्हा व्यवस्थित त्याचा अर्थ पण मी तुम्हाला दिलेला आहे, अर्थ वाचा. जर नसेल समजत तर मराठीमध्ये पण मी सांगणार, तुम्ही फक्त कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं की सर याचा अर्थ समजलेला नाही. जसं ॲम हा जो आहे रूट आपण घेतलाय त्याच्यापासून ॲमॅरस, ॲमॅच्युअर, ॲमिएबल बघा सगळ्यांचे अर्थ पण दिलेले आहेत. ॲमॅरस म्हणजे लव्हिंग, ॲमॅच्युरिस म्हटलं वन हू लव्स, ॲमिएबल म्हटले लवेबल, फ्रेंडली. प्रत्येकाचे शब्द दिलेले आहेत. हे जरी तुम्हाला समजले नाही इंग्रजीमध्ये, सोप्या इंग्रजीमध्ये पण मी करून दिलेलं आहे तुम्हाला, कारण मी जेव्हा अभ्यास केला स्वतः तेव्हा मला पण ह्याचा अर्थ काही काहींचा अर्थ माहिती नव्हता, म्हणून मला समजण्यासाठी पण मी ब्रॅकेटमध्ये त्याचा अर्थ टाकलेला आहे. सो तुम्ही व्यवस्थित बघा. ॲक्वा, ॲक्वेटिक, ॲक्वेरियम, ॲक्वेडक्ट, बघ हे वेगवेगळे शब्द आपण त्याच्यापासून या रूटपासून तयार केलेले. आणि हा जो ॲक्वा जो रूट आहे तो आपण घेतलेला आहे लॅटिनमधून इंग्लिशमध्ये. इंग्लिशने खूप उसनवारी करून ठेवलेली आहे, राईट. नंतर ऑड म्हणजे ऐकणं, मग त्याच्यापासून आपण कोणते कोणते शब्द तयार केले? ऑडिबल, ऑडियन्स, ऑडिओ. सो दीज आर डिफरंट वर्ड्स दॅट वी हॅव फ्रेम्ड आउट ऑफ वन रूट दॅट इज ऑड. आणि हा ऑड कोणत्या भाषेतनं घेतलाय आपण? लॅटिन. नंतर बेने, बेने मीन्स गुड बघा, बेनेवॉलंट मीन्स हॅव्हिंग अ काइंड डिस्पोजिशन, असा व्यक्ती की जो खूप दयाळू आहे. बेनिफिशियल, प्रोड्युसिंग गुड इफेक्ट्स, बेनिफॅक्टर, वन हू डज गुड थिंग. सो प्रत्येक शब्दाचा आणि रूटचा अर्थ दिलेला आहे, त्याच्यापासून कोणते कोणते इंग्लिश शब्द तयार झाले ते पण मी तुम्हाला दिलेले आहेत. व्यवस्थित नोट्स काढू शकता आणि व्यवस्थित लिहून ठेवा. जेव्हा तुम्ही स्वतःच्या नोट्स तयार कराल आणि नंतर एक्झाममध्ये तुम्हाला विचारल्यानंतर डेफिनेटली तुम्हाला ह्याचा उपयोग होणार आहे आणि बाय डिफॉल्ट तुमची व्होकॅब्युलरी वाढणार आहे. नंतर बघा सिव्ह म्हणजे सिटी, त्याच्यापासून आपण तयार केले सिव्हिल, सिव्हिक, सिव्हिलायझेशन. प्रत्येकाचा अर्थ पण मी दिलेला आहे, व्यवस्थित बघा, वाचून घ्या. नाही समजलं जस्ट गिव्ह मी अ कमेंट. बघा कॉग, कॉग म्हणजे विचार करणे, मग त्याच्यावरनं कॉग्निशन, कॉग्निशन म्हणजे काय? विचार करण्याची प्रोसेस. कॉग्निटिव्ह म्हणजे काय? आपल्या थिंकिंग, आपला रिस्पॉन्स, ती पद्धत. रेकग्नाइज म्हणजे ओळखणे, टू थिंक अगेन, एखादी गोष्ट परत आठवणे. नंतर डक, डक म्हणजे लीड म्हणजेच ड्यूक म्हणजेच लीडर, त्याच्यातनं कॉन्डिसिव्ह. हे सगळे शब्द आपण या एका रूटपासून तयार केलेले आहेत, राईट. जो लीडर हा जो शब्द आलेला असेल तो ड्यूक पासून आलाय, ड्यूक कुठून आलाय तर डक पासून आलेला आहे. आणि डक कशाचा आहे रूट? तर तो लॅटिनचा आहे. एड्यूक, एड्यूक पासून आपण एड्युकेशन तयार केलंय, एड्युकेट तयार केलंय, एड्युकेटर तयार केलेला आहे. प्रत्येकाचा अर्थ पण इंग्लिशमध्ये दिला आहे. यू कॅन हॅव अ लुक ॲट इट. इफ यू डोंट अंडरस्टँड जस्ट गिव्ह मी अ मेसेज, आय विल डेफिनेटली ट्राय टू गिव्ह यू responses. 100% I will give you response, maybe after 1 day or 2 day, but I will definitely answer your questions and your doubts, so don't worry about it. नंतर fin means final, end, finish, finite. बघा प्रत्येक शब्द दिलेला आहे त्या रूट फिन पासून तयार झालेला. नंतर जीन, जेनेसिस, द ओरिजिन ऑर बर्थ, जनरेट, टू प्रोड्यूस ऑर क्रिएट, जेनेटिक, रिलेटिंग टू हेरिडिटी, हेरिडिटी म्हणजे काय? अनुवंशिकता. सो जेन या आपल्या एका रूट वर्ड पासून आपण केवढे सारे शब्द तयार केलेले आहेत लॅटिन लँग्वेजमध्ये. बघा जिओ, ग्रॅड, ग्राफ, होमो, ह्युमन, प्रत्येकाचा अर्थ दिलेला आहे. व्यवस्थित लिहून काढा, स्वतःच्या नोट्स तयार करा किंवा ह्याचे स्क्रीनशॉट ठेवा, परीक्षेमध्ये तुम्हाला उपयोगात पडणार. येस. इग्न, इग्नाइट, इग्निशन, लॅब, लबॉ, लबॉरेटरी, लबॉरियस, प्रत्येकाचा अर्थ दिलेला आहे बघा. लिंग्वा मीन्स टंग, लँग्वेज त्याच्यावरनं झाला, लिंग्विस्टिक त्याच्यावरनं तयार केला, लिंग्वा फ्रँका तयार केला. मग every word has some root and that roots have been borrowed in English from various languages. Right now we are talking about Latin. Of course some other languages are also there. In this lecture you will come to know about it. Lude, play. Ludicrous means playful. Ludic relating to play. Ludicrous त्याचा अर्थ humorous पण होतो. It is given over there. So you can have n number of words out of one simple root which has been borrowed from Latin language. Max म्हणजे greatest, so maximum, maximize, maxim. So everything is given over here. आता हिंदीमधनं पण बघा, स्पेशली मी हिंदी आणि मराठीवर जास्त जोर दिलाय कारण आपण महाराष्ट्रामध्ये आपल्याला दोघं लँग्वेज ह्या खूप प्रामुख्याने बोलल्या जातात. बघा हिंदीमधनं कुठले कुठले शब्द आलेले आहेत? थक, पजामा, शॅम्पू, लूट, बंगलो, कॉट, डकैत, गुरु, कर्मा, महाराजा, डिफरंट वर्ड्स. आणि त्याच्यापासून कुठले कुठले शब्द आपण तयार केले ते पण सगळं मी दिले आहे बघा. मोगल, निर्वाण, पंडित, राज, सारी. And out of these root words which we have borrowed in English from Hindi language, there are different words that have been created and I have given you the explanation. You can have a look at it. Yes, root words from French language. French वर आपण खूप प्रभाव आहे इंग्रजीवर बघा. आयसन मीन्स रिझन, मग त्याच्यावरनं रिझन तयार झाला, रॅशनल तयार झाला, इररॅशनल तयार झाला. बघा एव्हरीथिंग इज गिवन ओव्हर देअर. वोयाज म्हणजे जर्नी, मग वोयाज आपल्याला फ्रेंच लँग्वेजने दिला आहे, मग वोयाज तर आहे रूट आलाच, त्याचा एक शब्दही झाला, त्याच्यावरनं ट्रॅव्हल तयार झाला,
त्याच्यावरनं ट्रॅव्हलर तयार झाला, त्याच्यावरनं ट्रॅव्हलिंग होईल. सो यू कॅन कीप ऑन ॲडिंग द थिंग्स, कीप ऑन ॲडिंग द सफिक्सेस, कीप ऑन ॲडिंग द प्रिफिक्सेस, अँड यू कॅन हॅव n number of words out of one single root. And these roots have been borrowed from different languages. Now we are discussing about French language and the different roots that we have borrowed in English from French language. लक्षात येत आहे? क्युसीन म्हणजे किचनशी रिलेटेड. बघा क्युसीन म्हणजे काय, एक आपली स्वयंपाक करण्याची आपली स्टाईल असते. कलिनरी म्हणजे हा स्वयंपाकाशी संबंधित तुमचं जे काही नॉलेज असेल किंवा स्किल असेल वेगवेगळे पदार्थ तयार करणे, त्याला म्हणतात कलिनरी. नंतर शेफ म्हणजे जो चांगला कुक असतो, स्वयंपाकी असतो. नाव फ्लिअर म्हणजेच फ्लॉवर, मग फ्लॉवर आला, फ्लोरल आला, फ्लोरिस्ट आला. बघितलं? सो डिफरंट वर्ड्स. नंतर पेरे, पेरे म्हणजेच फादर. बघा फादर कुठून आलंय, बघा फ्रेंचमधनं आलंय पेरे, फादर. मग फादरवरनं पॅटर्नल, पॅटर्नवरनं पॅट्रियार्च. बघा, सो हे सगळं आलेलं आहे फ्रेंच लँग्वेजमधून, त्यांच्या पेरे या रूटवरनं. आणखी आहे बघा, मेरे मीन्स मदर, मदरवरनं आलं मॅटर्नल, जसं फादरवरनं पॅटर्नल म्हणजे बाबाकडचे, मॅटर्नल म्हणजे आईकडचे लोक. मॅट्रियार्च म्हणजे आई, जिथे आई हेड असते, आणि पॅट्रियार्च म्हणजे तिचे वडील हेड असतात. आपण मागच्या स्लाइडवर बघितलं. नंतर फ्रेरे, फ्रेरे म्हणजे ब्रदर. मग ब्रदरवरनं आलं फ्रॅटर्नल, फ्रॅटरवरनं आलं फ्रॅटर्निटी. बघा प्रत्येकाचा अर्थ मी दिलेला आहे. नंतर ॲमर म्हणजे लववरनं आला ॲमरस, ॲमरसवरनं आला ॲमर. प्रत्येकाचं मिनिंगमध्ये दिलेलं आहे. वेगवेगळे शब्द कसे तयार झालेले आहेत ते. नंतर ग्युरे म्हणजे वॉ. बघा वॉर हा शब्द कुठून आला, ग्युरे हा कुठे होता, फ्रेंच. मग फ्रेंचच्या ग्युरे या रूट वर्डने आपण वेगवेगळे वॉरशी संबंधित वेगवेगळे शब्द तयार केलेले. बघा वॉरियर, गरिला वॉरमध्ये खूप लोक फेमस होते, अजूनही हे वापरलं जातं टेक्निक. बघा नंतर पेज म्हणजे कॉन्ट्री. बघा कॉन्ट्री कुठून आलं, पेज कुठून होतं, फ्रेंचमधलं. त्याच्यावरनं आलंय पेसेज, पेसन म्हणजे काय, एखादा छोटा शेतकरी. पेसेज म्हणजे काय, एखादी सिनरी किंवा खूप मोठा असा लँडस्केप. विले म्हणजे सिटी आलं विलेवरनं. मग त्याचं झालंय विल्ले झाल्याचं विलेजर झालं. आपण विलेजर आहोत. ह्या विलेज कुठून आलंय, विल्ले कुठून आलंय, फ्रेंच. बघा आपल्याला आतापर्यंत माहिती नव्हतं, मला पण माहिती नव्हतं. एकोल म्हणजे स्कूल. मग एकोलवरनं स्कूल आला, स्कूलवरनं एकोलवरनं स्कॉलर असे शब्द तयार झालेले आहेत. एकोल कुठला शब्द आहे, मुळात फ्रेंच. हॉटेल. बघा आपण हॉटेलमध्ये चाललो. ऍक्च्युली हॉटेल हा आपला शब्द नाही, इंग्रजी शब्द नाही आहे, मराठीत पण नाही आहे, पण आपण कुशाला वापरतो त्याला. ऍक्च्युली तो आलाय कुठून, फ्रेंच. सो हॉटेल म्हणजे बिल्डिंग वेअर पीपल पे अँड स्टे. मग आपण कुठेतरी जातो, खातो, राहतो, त्याला म्हणतात हॉटेल. मग त्याच्यावरनं हॉटेल झाला, हॉटेलियर झाला, राईट. नंतर कॅफे. बघा आपण चाललोय कॅफेमध्ये, कॉलेजमध्ये कॅफेमध्ये जाऊया, कॅफेटेरियामध्ये जाऊया. आलाय कुठून, कॅफे, फ्रेंचमधून. मग त्याच्यावरनं झालं कॉफीवरनं झालंय कॅफे. आता कॅफेटेरिया आपण म्हणतो. कॅन्टीन तुमची. येस. आता काही ग्रीक वर्ड्स बघा. ग्रीक रूट कुठले आलेले. टेले म्हणजेच काय, फार दूर. मग त्याच्यावरून टेलिफोन आला, टेलिव्हिजन आला. बघा प्रत्येकाचं दिलेलं आहे. टेलिपोर्ट आला, प्रत्येकाचा अर्थ पण दिलेला आहे, व्यवस्थित लिहून काढायचा आहे. ग्राफ म्हणजेच टू राईट. बघा ग्राफ कुठून आलाय, आपण म्हणतो ग्राफ काढला करे तू, ग्राफ पेपर आणला करे तू. दिस हॅज कम फ्रॉम ग्रीक लँग्वेज. म्हणजे आपण ग्रीक वापरतोय, फ्रेंच वापरतोय, लॅटिन वापरतोय, बट वी आर इग्नोरंट अबाउट इट दॅट वी हॅव बीन युझिंग दीज डिफरंट वर्ड्स. दे बिलॉंग टू डिफरंट लँग्वेजेस लाईक ग्रीक, लॅटिन अँड फ्रेंच, राईट. सो ग्राफॉलॉजी हे सगळे तिथून आलेले आहेत. नंतर बघा लॉजिक, लॉगॅरिथम, डायलॉग. बघा लॉगॅरिथम आपण मॅथ्समध्ये शिकलेलो. लॉजिक म्हणजे तर्क, डायलॉग दोघांमधलं संभाषण. सो हे आलंय कुठून, लॉग या रूटवर. म्हणजे लॉग रूट कोणाचा आहे, त्या ग्रीकवाल्यांचा आहे. सो आपल्याला हे समजणं महत्वाचं आहे, राईट. आता सायकी मीन्स सोल, माइंड. सायकोलॉजी, सायकिक, हे सगळे वेगवेगळे शब्द आलेले आहेत, राईट. सो सायकी आपण बघितलं. आणखी ग्रीक लँग्वेजमधले कुठले रूट्स आहेत, लेट्स हॅव अ लुक ॲट इट. बायो मीन्स लाईफ. This is also from Greek language. The bio root has already been adopted from Greek. Like bio means life. So related to that, biology, biologist, biotechnology. So these are different words that we have formed. Then Geo means earth. Like geography, geology, geometric. So everything, their meaning has already been given in the bracket. If you don't understand, you can comment in the box. तुम्हाला सर्व मिनिंग पण मी दिलेले आहेत. जर नाही समजत असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. देन हायड्रो मीन्स वॉटर, हायड्रॉलॉजी, हायड्रो इलेक्ट्रिक, हायड्रेट. सो दीज आर डिफरंट वर्ड्स आउट ऑफ द रूट हायड्रो वी हॅव प्रिपेअर्ड इन इंग्लिश, अँड दीज आर बेसिकली फ्रॉम ग्रीक लँग्वेज. देन थर्मो मीन्स heat, thermodynamics, thermometer, thermal. Now the people from mechanical engineering, they can definitely understand this, because thermodynamics, again you can understand the shapes
of the study of the heat and its properties. Similarly, the thermodynamics technique is used in automobile industry properly. Thermometer that counts your temperature when you are ill, and if you are running fever, then this thermometer is used. तर हे शब्द सुद्धा आपण थर्मो हे जे रूट आहे ग्रीक लँग्वेजचं त्याच्यामधनं तयार केलेले आहेत बघा. त्याच्यानंतर आहे निओ. निओ मीन्स न्यू. निओ हे रूट वापरून आपण काय काय तयार केलेलं आहे? निओलॉजिझम, निओफाईट, निओ क्लासिकल. So everything we have prepared, we have created these words out of one root, that is neo. Neo means new. Already the meaning of all these neologism, neophyte, neoclassical I have given in the bracket. If you don't understand it in Marathi, you can ask me, I will definitely tell you. Then another root is paleo. Paleo means old. So paleontology, paleolithic, then paleoclimatology. So these are the different words like paleoclimatology, paleolithic, then paleontology. These different words have been created out of one root, that is paleo. Paleo means old, and these are the different words. These words can also be utilized in your MPSC or UPSC examination. So these words are very useful. You can have their meaning in the bracket. Then comes feel. Feel means love. Then comes out of love or feel we have created philanthropy, philosophy, philology. So these are different words we have created out of one root, that is feel. Then soph. Soph means wisdom. So sophisticated, sophistry, sophomo. So these are different words that we have created out of one root, soph. So soph ने पण आपण different words तयार केलेले आहेत. नंतर टेक. टेक means skill. Skill means art. टेक्नॉलॉजी, टेक्निशियन, टेक्निकल. दीज आर डिफरंट वर्ड्स आपण तयार केलेले आहेत टेक हा रूट वापरून. देन थिओ. थिओ मीन्स गॉड बघा. थिओलॉजी, थिओलॉजिशियन, थिओक्रेटिक, हे वेगवेगळे 3 शब्द आपण तयार केलेले आहेत थिओ हे रूट वापरून. नंतर केऑस. केऑस मीन्स एम्प्टीनेस, गोंधळ. सो केऑस, केऑटिक, केऑस थेरी. दीज आर डिफरंट वर्ड्स दॅट वी हॅव क्रिएटेड आउट ऑफ केऑस. हे सगळे ग्रीक लँग्वेजमधले आहेत. आता काही प्रिफिक्स आणि सफिक्स पण आपण इतर लँग्वेजेसमधनं घेतलेले आहेत. हे पण तुम्हाला अभ्यासायला पाहिजेत. हे प्रिफिक्स आणि सफिक्स वापरून आपण वेगवेगळे शब्द तयार करू शकतो. जसं प्रिफिक्स म्हणजे काय, असे समूह असतो किंवा अल्फाबेट्स असतात ते की आधी लागतात रूटच्या. फॉर एक्झाम्पल ग्रीकमधलं पहिलं प्रिफिक्स आपण घेतलेलं आहे अ. अ मीन्स विदाऊट, म्हणजेच नॉट. मग त्याचा वापर करून आपण काय तयार केलेलं बघा, अमॉरल, अटिपिकल, म्हणजे विरुद्धार्थी शब्द आपण तयार केलेले आहेत. मॉरल, अमॉरल, टिपिकल, अटिपिकल, अ शब्द वापरून. नंतर ॲन. ॲन हे पण आपण प्रिफिक्स ग्रीक भाषेतनं घेतलेलं आहे आणि त्याचा अर्थ होतो विदाऊट किंवा नॉट, जसा अचा झाला. जसं की अनार्की म्हणजे विदाऊट गव्हर्नमेंट, नार्की मीन्स विथ गव्हर्नमेंट, ॲनिमिया म्हणजे विदाऊट ब्लड. त्याच्यात ॲनिमिया हा एक आजारपण आहे. नंतर पुढचं आहे तुमचं प्रिफिक्स अँटाई मीन्स अगेन्स्ट, अपोजिट. फॉर एक्झाम्पल अँटाई वॉर, अँटाई नॅशनल, अँटाईबायोटिक, लाईक दिस. नंतर आर्च. आर्चचा अर्थ होतो चीफ किंवा प्रिन्सिपल, मेन. मग आर्च बिशप, आर्किटेक्ट हे आपण शब्द या प्रिफिक्सचा वापर करून केलेले आहेत. नंतर ऑटो. ऑटोचा आपण वापर करून काय केलेला आहे, ऑटोबायोग्राफी, ऑटोमॅटिक. बायो. बायोचा वापर करून बायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी. नंतर कॅटा. कॅटाचा वापर करून आपण केलं आहे कॅटॅस्ट्रॉफी, कॅटॅलिसिस. देन डिया. डियाचा वापर करून आपण केलेले डायमीटर, डायलॉग. नंतर डाईस म्हणजेच बॅड, डिफिकल्ट, त्याचा वापर करून डिस्लेक्सिया, डिसफंक्शन आपण तयार केलेले शब्द आहेत. तुम्हाला परीक्षेमध्ये एखादं रूट दिलं जाईल आणि सांगितलं जाईल की हे प्रिफिक्स वापरून, एखादं प्रिफिक्स वापरून तुम्ही याचा शब्द तयार करा, किंवा प्रिफिक्स दिलेलं असेल आणि सांगितलं असेल ही प्रिफिक्स वापरून एखादा शब्द तयार करा, त्याला रूट जोडा आणि मिनिंगफुल शब्द तयार करा. सो एनिथिंग विल बी पॉसिबल if you are asked anything. Once you know what is meant by prefix, how to apply it before the root word, you will be in the position to do it. नंतर eco. Eco means house, environment, ecology, economy. हे प्रिफिक्सेस आपण बघतो आहोत. नंतर एंडो, एक्सो, जिओ, हेमी, हायपर, हायपो, मेट्या, मायक्रो, मोनो, न्यू. हे तुम्ही लिहून काढा व्यवस्थित. त्याचे अर्थ पण मी तुम्हाला दिलेले कुठले कुठले शब्द आपण तयार केलेले ते पण तुम्ही बघा, याच्या नोट्स काढा किंवा स्क्रीनशॉट घ्या. डू वॉट एव्हर यू वॉन्ट टू डू. नंतर सफिक्सेस. सफिक्सेसचा काय अर्थ होतो, ते नंतर रूटच्या नंतर वापरतात, मागे वापरतात. जसं की लॉजी म्हणजे स्टडी, मग त्याचा अर्थ होतो सायन्स, जसं बायोलॉजी, जिओलॉजी. बघा
लॉजी हे आपण सफिक्स वापरून बायोलॉजी तयार केलं, जिओलॉजी तयार केलं. नंतर ग्राफीचा वापर करून बायोग्राफी, जिओग्राफी. तसं मेट्री म्हणजेच जॉमेट्री, थर्मोमेट्री, पोएसिस लाईक न्यूरोसिस, सायकोसिस, पॅथी लाईक एम्पथी, पॅथॉलॉजी, phobia, claustrophobia, arachnophobia. So these are different types of fears. Then scope means observer like microscope, telescope. Sys हे सफिक्स वापरून आपण तयार करू शकतो thesis, diagnosis. टिक हे सफिक्स वापरून आपण तयार केले लॉजिक, ग्राफिक. वाय हे सफिक्स वापरून आपण तयार केले सिटी, हार्मनी. अजून हे फ्रेंच लँग्वेजचे प्रिफिक्स आहेत अँटाई, आर्च, को, काउंटर, डी, एक्स्ट्रा, हायपर, हायपो, इंट्रा, इंटर. त्या प्रत्येकाचा वापर करून आपण कोणते कोणते शब्द तयार केले ते सगळं तुमच्यासमोर आहेत, बघून घ्या. प्रिफिक्स आहेत परत फ्रेंचचे मेटा, मायक्रो, मोनो, निओ, पॅरा, पोस्ट, प्री, री, सेमी, ट्रान्स. त्याचा वापर करून आपण वेगवेगळे शब्द तयार केलेले आहेत बघा. सफिक्सेस कोणते कोणते आहेत फ्रेंचमधले बघा. एज, एल, ॲन्स, अँट, ॲरी, एट, एशन, एले, एन्स, एंट. आणि त्या सर्वांचं वापर करून कोणते कोणते आपल्याला शब्द तयार करता येतं ते पण मी तुम्हाला दिलेले आहेत बघा. देन एरचा वापर करून टीचर, रायटर. ESCचा वापर करून चायनीज, जॅपनीज. नंतर ATTE एटचा वापर करून आपण तयार केले सिगरेट, किचनेट. नंतर EURचा वापर करून आपण तयार केले ऑन्ट्रप्रनॉर, रेस्टॉरंटर. सो अशा प्रकारे वेगवेगळे शब्द तुम्हाला फ्रेंचचे सफिक्सेस आपण घेतलेले आहेत इंग्लिशमध्ये आणि त्याचा वापर करून वेगवेगळे शब्द तयार केलेले आहेत. नंतर लॅटिनमधून कुठले कुठले प्रिफिक्सेस घेतलेले बघा. AB, AD, अँटाय, कॉन, डी, डेस, एक्स, इन, इंटर, नॉन. आणि त्यांचे प्रत्येकाचे आपण एक एक एक्झाम्पल, एक दोन एक्झाम्पल तुम्हाला दिलेले आहेत. तुम्हाला समजण्यासाठी व्यवस्थित लिहून काढा. ओबे केला आहे, ऑब्स्ट्रक्ट तयार केलेला आहे. PERचा वापर करून आपण परफेक्ट किंवा परफॉर्म केलेला आहे. हे सगळे प्रिफिक्सेस आहेत लॅटिन भाषेतले. तो लॅटिन भाषेतले खूप सारे रूट्स पण घेतलेले आहेत आपण, त्याचप्रमाणे प्रिफिक्स घेतलेले आहेत, सफिक्स घेतलेले आहेत. ग्रीकचं पण तसं. या सर्वांचा अभ्यास तुम्हाला व्यवस्थित करायचा आहे. जर तुम्हाला व्यवस्थित तुमची व्होकॅब्युलरी वाढवायची असेल तर. थोडंसं बोरिंग आहे, लेंदी आहे, परंतु त्याला उपाय नाही. हे खूप सारे सफिक्सेस आहेत लॅटिनमधले. एबल, कॅपेबल, एबल. नंतर AL, rational, logical, ANCE, dance, romance. These are different suffixes, and with the help of suffixes we have created so many words. You can have a look at it. Nantar IFE, so simplify, magnify. ION, education, emotion. So these are the different suffixes from Latin language we have used, and we have prepared different words out of it. You can have a look at it. येस. आता फॉर्मिंग डेरिव्हेटिव्ज. मग डेरिव्हेटिव्ज म्हणजे काय, अफिक्सेशन कसं तयार करतात, वेगवेगळे शब्द कसे तयार करतात. सर्वात आधी तुम्हाला रूट वर्ड शोधावं लागणार आहे. आयडेंटिफाय द रूट वर्ड. मग रूट एकदा सापडलं तुम्हाला की प्रिफिक्स किंवा सफिक्स त्याला ॲड करायला लागेल तुम्हाला. आणि लक्षात ठेवा प्रत्येक रूटला एखादं पर्टिक्युलर प्रिफिक्स जाईलच लागेलच, याचा काही भरोसा नाही. त्यामुळे मी तुम्हाला जेवढे सफिक्सेस आणि प्रिफिक्सेस दिलेले आहेत, जेवढे एक्झाम्पल्स दिलेले आहेत तेवढे व्यवस्थित वाचा. नाहीतर तुम्ही कोणत्याही रूटच्या पुढे एखादा प्रिफिक्स लावून ठेवलं तर शब्द तयारच होईल असं नाही. जसं की आता वर्ड आहे आणि त्याच्या आधी इंटर, तर इंटर वर्ड असा काही शब्द होणार नाही. हा जो प्रिफिक्स हा प्रत्येक ठिकाणी लागणार नाही, परंतु तुम्हाला तो शोधावा लागेल की याच्या आधी आपण कोणता प्रिफिक्स लावू शकतो किंवा याच्यानंतर कोणता सफिक्स लावू शकतो. सो तुम्हाला सिलेक्ट करणं खूप गरजेचं आहे. विच प्रिफिक्स इज करेक्ट अँड विच सफिक्स इज करेक्ट. जसं एक उदाहरण मी हॅपीचं तुम्हाला दिलेलं होतं. हॅपीला आपण प्रिफिक्स पण लावू शकतो आणि सफिक्स पण लावू शकतो. जसं की हॅपी बिकम्स अनहॅपी, जर अन हा प्रिफिक्स लावायचा. आता इंटर हा प्रिफिक्स हॅपीला लागणार नाही, इंटर हॅपी असं काही होत नाही. त्यामुळे आपल्याला हे सिलेक्ट करणं जास्त महत्त्वाचं आहे की त्या ठिकाणी कोणता सफिक्स किंवा कोणता प्रिफिक्स हा करेक्ट लागेल आणि करेक्ट मिनिंगफुल वर्ड नवीन तयार करता येईल. आणि एकदा का तुम्हाला ते समजलं की हा प्रिफिक्स बरोबर इथे परफेक्टली लावू शकतो आपण किंवा सफिक्स आपण लावू शकतो, तेव्हा तुम्हाला ॲड द सफिक्स ऑर प्रिफिक्स टू द रूट वर्ड अँड देन यू प्रोनाऊन्स इट. आणि त्याच्यानंतर तुम्ही जर लावला एखादा शब्द तयार केला तर तो खरंच शब्द आहे की नाही. जर तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही ऑनलाईन डिक्शनरीमध्ये चेक करू शकता किंवा तुमच्याकडे जी ब्लॅक अँड व्हाईट डिक्शनरी आहे त्याच्यामध्ये पण तुम्ही चेक करू शकता. सो दिस इज द प्रोसेस बाय विच यू कॅन मेक ऑर फ्रेम डिफरंट डेरिव्हेटिव्ज ऑर अफिक्सेशन्स. बघा उत्तर दिलेलं आहे. रूट वर्ड हॅपी, त्याला प्रिफिक्स लावला अन, मग त्याचा डेरिव्हेटिव्ह काय झाला अनहॅपी. नंतर रूट वर्ड आहे पॉसिबल, त्याला आपण प्रिफिक्स लावला इम, त्याचा डेरिव्हेटिव्ह काय तयार झाला इम्पॉसिबल. आता सफिक्स लावलेत बघा.
रन हे रूट वर्ड आहे, त्याला सफिक्स NER लावला तर त्याचा डेरिव्हेटिव्ह तयार झाला रनर. रूट हा सफिक्स रूट हा तुमचा रूट वर्ड आहे ब्युटी, त्याला आपण FUL हा सफिक्स लावला आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह तयार केला ब्युटिफुल. सो कंबायनिंग प्रिफिक्स अँड सफिक्स. परंतु काही रूट वर्ड असे असतात की त्याला सफिक्स आणि प्रिफिक्स पण ॲट अ टाईम लावू शकतो. फॉर एक्झाम्पल अन आणि सफिक्स नेस. जर हॅपी हे रूट घेतलं आणि अनप्रिफिक्स आणि सफिक्स नेस घेतलं तर त्याचा शब्द तयार केला किंवा डेरिव्हेटिव्ह तयार केला आपण अनहॅपीनेस. सेम केस अबाउट पॉसिबल. पॉसिबलला इम हे प्रिफिक्स पण लागतं, ITY हे सफिक्स पण लागतं आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह तयार होतो इम्पॉसिबिलिटी. तुम्ही अशा प्रकारे तयार करायचं आहे. त्या व्यतिरिक्त या लेक्चर्समध्ये तुम्हाला जर काहीही इश्यू असेल, काही समजलं नसेल, तुम्हाला काहीतरी ॲड करायचं असेल, करेक्शन करायचं असेल, काही शंका विचारायची असेल, एखादा नवीन टॉपिक तुम्हाला एक्सप्लेन करून पाहिजे असेल किंवा यामध्येच ब्लेंडिंग, क्लिपिंग, ॲक्रोनिम, बॅक फॉर्मेशन याची आणखी काही उदाहरणं तुम्हाला हवी असतील तर तुम्ही नक्कीच मला व्हॉट्सअप करू शकता. व्हॉट्सअप करत असताना तुमचं नाव आणि कॉलेजचं नाव तुम्ही टाकायला विसरू नका आणि तुमचा प्रश्न टाकायला विसरू नका किंवा व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट केला तरी पण मी तुम्हाला उत्तर देणार. आय विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. पुढचे जे चॅप्टर्स आहेत, पुढचे जे पॉईंट्स आहेत ते थोड्याच दिवसात तुम्हाला मिळतील. थँक्यू सो मच.